हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचं काय पाहते हो, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या टॉपिकवरचे न्यूमरिकल्स पाहतोय आणि हा या टॉपिकच्या न्यूमरिकलवरचा तिसरा व्हिडिओ आहे. आत्तापर्यंत आपण 6 एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं, जी सॉल्व एक्झाम्पल आहेत तीसुद्धा आपण बघणार आहेत आणि एक्सरसाइजमध्ये आहेत तीसुद्धा बघणार आहेत. मग ती दोन्ही मी मिक्स केलेली आहेत, सॉल्व पण घेतलेली आहेत आणि असं नाही केलेलं की आधी सॉल्व घेतलीत आणि नंतर एक्सरसाइजमध्ये, असं नाही, सगळी कलेक्टिवली घेतलेली आहेत आणि आत्तापर्यंत आपण 6 न्यूमरिकल्स पाहिलेले आहेत. आज आपण तिसरा व्हिडिओ करतोय याच्यावरती, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचे जे तुमचे सॉल्व न्यूमरिकल आणि एक्सरसाइजमधले आहेत. एक्सरसाइजमध्ये एकूण 4 आहेत आणि सॉल्व पण 4 आहेत. त्यातले आपण 6 ऑलरेडी पाहिलेले आहेत. रिमेनिंग 2 आर लेफ्ट. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तेच आपण पाहणार आहोत की कोणते 2 न्यूमरिकल्स राहिलेले आहेत. पहा, 2 न्यूमरिकल्स मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. पहा, न्यूमरिकल्स सोडवताना फक्त मी तुम्हाला सांगितलेलं काय आहे, काय करायचं, न्यूमरिकल स्किप बिलकुल करायचं नाही. काय केलं जातं, न्यूमरिकल बघितलं की ती सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं, स्किप केलं जातं. म्हणजे सोडवायचं नाही, त्याच्यावरचा दुसरा एखादा क्वेश्चन सोडवूयात किंवा त्याला जर ऑप्शन नसेल तर तो क्वेश्चन सोडूनच द्यायचा, न्यूमरिकल सोडवायचेच नाहीत, असं केलं जातं. असं करू नका, न्यूमरिकल्सचे मार्क घालवू नका, कारण की तुमच्या 10th स्टँडर्डच्या बुकमध्ये जो फर्स्ट सेक्शन आहे त्यात मॅक्झिमम करून जे टॉपिक्स आहेत हे न्यूमरिकल बेस्ड टॉपिक आहेत. पहा, जर का तुम्ही फर्स्ट पाहिलात, ग्रॅव्हिटेशन न्यूमरिकल्स आहेत. दुसरा केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन तिथं नाही आहे, तिथं बॅलन्सिंग आहे. नंबर 3 कोणता आहे, तो कोणता आहे तिसरा टॉपिक आपला, सॉरी दुसरा हा होता ग्रॅव्हिटेशन, पहिला होता. दुसरा कोणता होता, पिरियडिक क्लासिफिकेशन. आणि तिसरा आहे केमिकल इक्वेशन्स अँड रिॲक्शन. ते जे 2 आहेत हे केमिकल बेस्ड आहेत, केमिकल रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जो चौथा टॉपिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, यामध्ये देखील न्यूमरिकल्स आहेत. त्याच्यानंतर 5वा जो आहे हीट, याच्यामध्ये देखील न्यूमरिकल्स आहेत. आफ्टर दॅट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्याच्यामध्ये देखील न्यूमरिकल्स आहेत. आफ्टर दॅट लेन्सेस आहेत, याच्यामध्ये देखील न्यूमरिकल्स आहेत. आणि इथंपर्यंतच न्यूमरिकल्स आहेत. सो कोणकोणत्या टॉपिकमध्ये न्यूमरिकल्स आहेत तुम्हाला जर का नोट डाऊन करून घ्यायचं असेल तर घ्या. पहिला आहे ग्रॅव्हिटेशन, याच्यामध्ये आहे. दुसरा इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तिसरा आहे हीट. त्याच्यानंतर तिसरा म्हणजे ज्याच्यावरती न्यूमरिकल्स आहेत त्या टॉपिक्सची लिस्ट मी इथं सांगते. आफ्टर दॅट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, आणि 5वा जो आहे, 5वा म्हणजे पुस्तकामध्ये त्याचा नंबर वेगळा आहे, लेन्सेस अँड इट्स यूजेस, किंवा नुसतं लेन्सेस हा टॉपिक आहे. मला वाटते एवढ्या 5 टॉपिकवरती तुम्हाला न्यूमरिकल्स आहेत. याच्यानंतरचं कोणतं आहे, मेटॅलर्जी आहे, त्याच्यावरती न्यूमरिकल्स नाहीत. आफ्टर दॅट कार्बन, 1 इम्पॉर्टंट इलेमेंट, त्याच्यावरती पण नाही. नंतर स्पेस मिशन, याच्यामध्ये जे ग्रॅव्हिटेशनमध्ये येतात त्याचेच आहेत. सो ह्या 5 टॉपिकवरती न्यूमरिकल्स आपल्याला आहेत. आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवरचे पाहतोय, नंतर मी ग्रॅव्हिटेशनचे देखील करणार आहेत, हीटचे देखील तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. सो डोंट वरी अबाउट इट. ओके, आता आपण जे आपले 2 पुढचे न्यूमरिकल्स आहेत ते आपण पाहूयात. हे टॉपिकची लिस्ट साईडला लिहायची असेल एका कोपऱ्यामध्ये तर लिहून ठेवू शकताय. या टॉपिकवरती तुम्हाला न्यूमरिकल्स असणार आहेत. ओके, पहा, आता आपण न्यूमरिकल पाहूया. आपलं जे एक्झाम्पल्स दिलेलं आहे ते काय आहे, पहा. एक्झाम्पल नंबर 1 ते आहे 2 टंगस्टन बल्ब्स ऑफ वेटेज 100 वॅट अँड 60 वॅट. आता तोंडपाठ झालेला आहे. वॅट आलं म्हणजेच ते काय आलेलं आहे, पॉवर दिलेली आहे. पॉवर म्हणजेच तिथं हीट एनर्जी प्रोड्यूस झालेली आहे आणि ती हीट एनर्जी प्रोड्यूस कशी होते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, 60 वॅट पॉवर, वर्क ऑन 220 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स. हे पण आता तोंडपाठ झालेलं आहे, हे यायला लागलेलं आहे. इफ दे आर कनेक्टेड इन अ पॅरलल सिरीज, इफ दे आर कनेक्टेड पॅरलली, हाऊ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर. पहा, काय विचारलेलं आहे आपल्याला, पॉवर दिलेली आहे, आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे आणि विचारलंय काय, पहा काय सांगितलेलं आहे, 2 टंगस्टन बल्ब ऑफ वेटेज. 2 टंगस्टन बल्ब आहेत. एकाची पॉवर किती आहे, 100 वॅट आहे, दुसऱ्याची पॉवर किती आहे, 60 वॅट आहे. जेव्हा लक्षात घ्यायचंय इथं पॉवर वर्क ऑन 220 पोटेन्शियल डिफरन्स. मग तुम्ही म्हणाल पॉवर 2 दिल्यात तर
पोटेन्शियल डिफरन्स एकच का दिलेला आहे? आम्हाला अवघड पाडायचं आहे का? आम्हाला अवघडात घालायचं आहे का? न्यूमेरिकल अवघड आहे का? नो. तिथं पुढं लगेच एक वाक्य आहे पहा बाळांनो, इफ दे आर कनेक्टेड पॅरलली. जेव्हा एखाद्या सर्किटमध्ये पॅरलल कनेक्शन असतं तेव्हा त्यातून जो काही पोटेन्शियल डिफरन्स फ्लो होतो हा पोटेन्शियल डिफरन्स रिमेन्स सेम. पोटेन्शियल डिफरन्स कसा असतो? सेम असतो इफ द बल्ब्स आर कनेक्टेड पॅरलली इन द गिव्हन सर्किट. सो आपण ते आधी महत्त्वाचं वाक्य लिहूया. इफ द bulbs are connected parallelly in circuit, the potential difference or the potential remains same. समजलं? 220 एकदाच का दिलेला आहे? 220 व्होल्ट हा काय दिलेला आहे? पोटेन्शियल डिफरन्स. सो पहा, पॉवर 1 दिलेली आहे, पॉवर 2 दिलेली आहे आणि हा पोटेन्शियल डिफरन्स एकच दिलेला आहे. इफ दे आर कनेक्टेड पॅरलली, हाऊ मच करंट विल फ्लो? काय विचारलेलं आहे? करंट किती फ्लो होईल हे विचारलेलं आहे. सो फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला? करंट फाइंड आउट करायचं आहे. जे फाइंड आउट करायचं आहे म्हणून मी त्याच्या खाली झिगझॅगची लाईन केली आणि जे गिव्हन दिलेलं आहे त्याच्या खाली मी स्ट्रेट अंडरलाईन काढलेली आहे. लक्षात राहील? सो सगळ्यात पहिल्यांदा हे क्लिअर झालं, पोटेन्शियल डिफरन्स एकच का दिलेला आहे? जेव्हा बल्ब्स एखाद्या सर्किटमध्ये पॅरलली कनेक्ट केलेले असतात तेव्हा त्याच्यामध्ये असणारा जो पोटेन्शियल डिफरन्स असतो तो सेम असतो बाळांनो. पहा, आता आपण आपलं न्यूमरिकल सोडवूया. गिव्हनमध्ये काय काय दिलं आहे पहा. आता तुम्हाला यायला लागलेलं असेल, तुम्हीच सांगा मला काय काय लिहू. पॉवर, आता 2 दिलेत की नाही, 2 टंगस्टन बल्ब दिलेले आहेत. सो आपण असं म्हणूयात पॉवर ऑफ फर्स्ट टंगस्टन बल्ब असं म्हणूयात. ती किती आहे? 100 वॅट किंवा P1 म्हटलं तरी चालेल. आता इथं म्हणूयात पॉवर ऑफ सेकंड टंगस्टन बल्ब, जे आपल्याला गिव्हन दिलेलं आहे ते आधी काय करायचं? सगळं लिहून घ्यायचं. किती आहे ते? 60 वॅट आहे. आहे का हो? आहे. पॉवर लिहिल्या दोन्ही सुद्धा. ओके. आता तिसरं काय दिलेलं आहे आपल्याला? 220 व्होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे. सो मी इथे काय लिहिणार आहे? पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू इथं काय म्हणूयात आपण? असं म्हणूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. परत आणखी म्हणाल की ही मॅडमने काय लिहिली, कशाची व्हॅल्यू लिहिली आहे, परत गोंधळ हो की नाही. मग सरळ इथं लिहूयात 100 वॅट, इथं 60 वॅट. नो क्लिअर? सी, पोटेन्शियल डिफरन्स किती दिलेला आहे? 220 व्होल्ट. ओके. आता विचारलंय काय आपल्याला? मी झिगझॅगच्या लाईननं दाखवलेलं आहे पहा. काय विचारलंय? करंट विचारलाय. व्हॉट विल बी द करंट ऑर हाऊ मच करंट विल फ्लो थ्रू दिस सर्किट. ओके. सो करंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता तो क्वेश्चन मार्क नाही राहणार, आपण ते काढणार आहे. पहा, आता फॉर्म्युला कोणता यूज करू? सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा. माझ्याकडे P आहे, माझ्याकडे V ची व्हॅल्यू आहे, मला फाइंड आउट I करायचं आहे. सो मी कुठला फॉर्म्युला वापरणार आहे? P इज इक्वल टू VI. बरोबर? P इज इक्वल टू V इंटू I. सी, P आहे माझ्याकडं, V आहे माझ्याकडं, I काढायचं आहे मला. सो दिस फॉर्म्युला बिकम्स, मी काय करणार आहे? हा फॉर्म्युला मॉडिफाय करणार आहे. कसा मॉडिफाय करणार? मला काढायचं आहे काय याच्यामध्ये? हे दिलंय, हे दिलंय. ॲक्च्युली फॉर्म्युला हा आहे पॉवर इज इक्वल टू V इंटू I, बट मला काढायचं आहे काय? करंट काढायचं आहे. सो द फॉर्म्युला बिकम्स I इज इक्वल टू P अपॉन V. करेक्ट? सो आपण आता पहिल्यांदा करंट कशातला काढणार आहे? तर फर्स्ट टंगस्टन बल्बमधला, आणि नंतर आपल्याला टोटल करंट काढायचा आहे त्यातला. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं असं म्हणूयात फर्स्ट टंगस्टन बल्ब, फर्स्ट टंगस्टन बल्ब. ओके. I इज इक्वल टू किती आहे पहा? P किती आहे? 100 वॅट डिवायडेड बाय 220 व्होल्ट आहे. ओके. I इज इक्वल टू किती येणार हो?
0.44 ॲम्पियर, 0.45 ॲम्पियर एवढं येणार. ओके, फॉर विच बल्ब? फॉर टंगस्टन बल्ब. ओके, नाव फॉर फर्स्ट टंगस्टन बल्ब, फॉर नाव सेकंड टंगस्टन बल्ब. समजते का मी काय करते? नाहीतर डोक्यावरून नाही ना जाते, असं नाही होते ना. बल्ब इज इक्वल टू, अगेन सेम फॉर्म्युला, आय इज इक्वल टू पी अपॉन व्ही. कसं आलं समजलं? माझ्याकडे कोणकोणत्या व्हॅल्यू होत्या? आता आय इज इक्वल टू पी अपॉन व्ही. पहिलं पॉवर आपल्याला दिली होती त्याचं मी काढलं फर्स्ट टंगस्टन बल्बचं. दुसऱ्या टंगस्टन बल्बमधली पॉवर किती आहे हो? 60 आहे. ओके, ती किती आहे? 60 वॅट आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे कसं आहे, सेम आहे. सो मी इथे किती लिहिणार आहे? 220 व्होल्ट. व्हॉट विल बी द आन्सर? द आन्सर डिरेक्टली सांगते, नंतर तुम्ही सॉल्व करून पहा. 0.27 ॲम्पियर. करंटचं युनिट काय असतं? ॲम्पियर असतं. आता इथंपर्यंत आपला आन्सर झालं का? इथंपर्यंत आन्सर होत नाही. का होत नाही? कारण की ते कशामध्ये कनेक्ट केलेले आहेत? सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत. आणि आपल्याला विचारलं आहे हाऊ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर. आता मेन कंडक्टरमधला करंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? ह्या दोन करंटची बेरीज करावी लागणार आहे. सो आपण लिहिणार आहे करंट फ्लोज in main conductor is equal to the current in first tungsten bulb, current in first tungsten bulb प्लस काय करावं लागणार मला? करंट इन सेकंड टंगस्टन बल्ब. ओके, सो सिम्पली मी ह्या दोघांची काय करणार आहे? ॲडिशन करणार आहे. ॲडिशन, व्हॉट विल बी द आन्सर? काही लो पहा, 0.45 ॲम्पियर प्लस 27 ॲम्पियर विच इज इक्वल टू 0.72 ॲम्पियर. दिस विल बी दी टोटल करंट फ्लोज इन मेन कंडक्टर. इथं म्हणूयात आपण टोटल करंट इन मेन कंडक्टर किती आला होतो? तो 0.72 ॲम्पियर एवढा आलेला आहे. आता ते लास्टचं जे सेंटेन्स आहे ते तुम्ही लिहा. ओके, समजलेलं आहे हे? पहा आता एक्झाम्पल नेक्स्ट. An electric iron uses a power of 1100 watt when set to higher temperature. It uses 330 watt power. Then find out the electric current and respective resistances for the two settings the iron is connected to. Potential difference 220 volt. पहा काय विचारलेलं आहे? An electric iron uses a power of, किती पॉवर यूज करते ते असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी देखील पॉवर आपल्याला दोन दिलेले आहेत. एक म्हणजे 1100 वॅट एवढी पॉवर ती यूज करते आणि दुसरं म्हणजे 330 वॅट एवढी पॉवर ते यूज करते. पहा, फाइंड आउट द इलेक्ट्रिक करंट अँड रिस्पेक्टिव्ह रेजिस्टन्सेस. फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे? इलेक्ट्रिक करंट मीन्स अगेन्स्ट काय फाइंड आउट करायला लागलेलं आहे? इलेक्ट्रिक करंट. आणि रिस्पेक्टिव्ह रेजिस्टन्सेस म्हणजे काय काढायचं आहे? रेजिस्टन्स काढायचं आहे फॉर दी टू सेटिंग्स. म्हणजे टू सेटिंग्स आहेत आयनचे कनेक्टेड टू पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स किती दिलेला आहे पहा? 220 व्होल्ट. सो गिव्हन समजलेलं आहे काय काय आहे आणि काढायचं आहे काय आपण लिहूयात. पहा गिव्हन आहे. आता पॉवर दोन दिलेले आहेत की नाही. सो आपण असं करूयात, पॉवर ए किती आहे होती? 1100 वॅट. आणि पॉवर बी किंवा तुम्हाला आवडेल ती नावं लिहा, कसं काही नाही, फक्त लक्षात ठेवताना व्यवस्थित ठेवा, 330 वॅट. आणखी गिव्हनमध्ये काय दिलेलं आहे पहा? पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे. म्हणजेच काय दिलेलं आहे? व्ही दिलेला आहे. व्ही किती दिलेला आहे? 220 व्होल्ट. इथंपर्यंत समजलं. आणि विचारलं आहे काय? फाइंड आउट द फाइंड आउट द इलेक्ट्रिक करंट अँड रिस्पेक्टिव्ह रेजिस्टन्सेस. आता इथं पॉवर दोन आहेत, हीट एनर्जी दोन प्रोड्यूस होत आहेत, म्हणजेच आपल्याला करंट आणि रेजिस्टन्स
वेगवेगळे काढावे लागणार आहेत. ओके, पहा कशा पद्धतीनं. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण आधी फॉर्म्युला कोणता यूज करायचा हे पाहिजे. फॉर्म्युला कोणता लागणार आहे पहा, या ठिकाणी पी आहे, व्ही आहे, आय काढायचं आहे. अगेन फॉर्म्युला कोणता लागणार आहे, पी इज इक्वल टू, फॉर्म्युला कोणता वापरणार मी इथं, पी इज इक्वल टू व्ही आय. पण आता पी इज इक्वल टू व्ही आय वापरणार का मी आहे असाच, नाही वापरणार, कारण की माझ्याकडं पी दिलेला आहे, व्ही दिलेला आहे, मला आय काढायचं आहे. ओके, आय म्हणजे करंट काढायचं आहे आणि ते करंट 2 काढायचे आहेत आपल्याला. सो मी सगळ्यात पहिल्यांदा इथे लिहिते फॉर करंट फर्स्ट. करंट फर्स्टसाठी मी काय लिहिते आता पहा, आय न लिहिता I1 लिहिते. दिस फॉर्म्युला बिकम्स काय येणार हो, पी इज इक्वल टू व्ही आय. तोच जर का मला आय इज इक्वल टू करायचा असेल तर मी काय करणार, आय इज इक्वल टू पी अपॉन व्ही. लक्षात आलेलं आहे कशा पद्धतीनं. आता आपण इक्वेशन काढूयात. पहा, P1 पॉवर 2 आहेत ना आपल्याकडं, इथं काय लिहिणार V1 नाही लिहिणार कारण की V एकच आहे आपल्याकडं. सो पहिला करंट जो येणार आहे तो किती येणार आहे पहा, I1 इज इक्वल टू P1 किती आहे, फर्स्ट करंट किती आहे 1100 व्होल्ट डिवाइड बाय 220, 1100 वॅट डिवाइड बाय 220 व्होल्ट. द आन्सर विल बी, काय आन्सर येईल पहा, एका शून्याला एक शून्य गेले किती येईल, 0.5 समथिंग काहीतरी येईल ना, कारण की वरती 11 आहेत, खाली 22 आहेत. ही सगळी आपण मांडणी केलेली आहे. अशाच पद्धतीने आपण करंट दुसरा काढणार आहे. दुसरा करंट काढल्यानंतर आणखी काय काढणार आहेत, 2 करंट काढायला सांगितलेले आहेत आणि 2 रेझिस्टन्स काढायला सांगितलेले आहेत. सी पहा, I1 इज इक्वल टू P1 अपॉन व्ही केलं, सॉरी 0.5 नाही येणार आहे, इथे किती येणार आहे तर 5 एम्पियर येईल. किती येणार हो, 5 एम्पियर. आता आपल्याला रेझिस्टन्स काढायचं आहे म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागणार आहे, करंट काढावं लागणार आहे. करंट काढल्यानंतर आपल्याकडं 2 व्हॅल्यू आलं की आपल्याला रेझिस्टन्स पण काढता येईल. सो इथं लिहूयात फॉर सेकंड करंट असं म्हणूयात. म्हणजेच काय लिहिणार हो, हे पण लिहायची गरज नाही, डिरेक्टली I2 लिहिलं की समजते तुम्हाला. आता इथं किती लिहिणार आहे, P2 डिवाइडेड बाय V. P2 म्हणजे पॉवर 2 जी दुसरी आहे ती आपण लिहिणार आहे. किती आहे होती, 330 वॅट भागिले पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे 220 व्होल्ट विच इज इक्वल टू 1.5 एम्पियर. मिळाले का, मला एक व्हॅल्यू मिळाली. आत्ताशी आपलं अर्ध न्यूमेरिकल सोडवून झालं. काय मिळालं मला, करंट्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या. आता माझ्याकडं पुढचं मला काढायचं आहे काय, मला रेझिस्टन्सेस काढायचे आहेत, हो की नाही. मग रेझिस्टन्ससाठी पहा इथं काय काढणार आहे मी, रेझिस्टन्स, द व्हॅल्यूज ऑफ रेझिस्टन्स. रेझिस्टन्सच्या पण व्हॅल्यू किती येणार आता, 2 येणार. सो R1 इज इक्वल टू, आता पहा मला रेझिस्टन्स काढायचं आहे म्हणजे मला R काढायचं आहे. आरचा फॉर्म्युला काय आहे पहा, R इज इक्वल टू रेझिस्टन्स, R इज इक्वल टू कुठं दिसतंय हो आपल्याला, R इज इक्वल टू V अपॉन I. कुठला फॉर्म्युला घेणार मी, V अपॉन I. V आहे माझ्याकडं आहे, I आहे माझ्याकडं आहे. सो मी फॉर्म्युला कोणता लिहिणार आहे इथं, R इज इक्वल टू V अपॉन I. सगळ्यात पहिल्यांदा आपण रेझिस्टन्स R1 इज इक्वल टू, आता R1 घेतलंय म्हणल्यानंतर V तर सेम आहे, I1 आहे आपल्याकडं, V ची व्हॅल्यू आहे, I ची व्हॅल्यू आहे. इथं मी काय करणार आहे, R1 लिहिताना पहा काय लिहिते, V इज इक्वल टू R1 इज इक्वल टू V अपॉन I1 दिलं. हा फॉर्म्युला माझ्याकडं V ची व्हॅल्यू आहे, I1 ची व्हॅल्यू आहे. रेझिस्टन्स 1 काढते म्हणून मी करंट पण 1 घेतला. इथं मी V1 लिहिणार का, V1 लिहिणार नाही, कारण की जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जेव्हा सर्किटमध्ये पॅरलली कनेक्टेड असतात तेव्हा पॅरलल कनेक्शन असतं तेव्हा त्याच्यामध्ये असणारं पोटेन्शियल डिफरन्स कसं असतं, तर त्याच्यामध्ये असणारं पोटेन्शियल डिफरन्स सेम असतं. सो व्हॅल्यू आपण टाकूयात. पहा V ची व्हॅल्यू किती लिहिणार मी, 220 व्होल्ट हां भागिले I1 किती आलेला आहे आपला, 5 एम्पियर आलेला आहे. आन्सर तुमचं तुम्ही फाइंड आउट करा, एवढं तरी आता तुम्ही फाइंड आउट करा. ओके,
ते काय असणार आहे रेजिस्टन्स विच इज इक्वल टू हाऊ मच रेजिस्टन्सचं युनिट काय आहे ॲम्पियर आहे ना. ते तुम्ही फाइंड आउट करा. आणि दुसरं रेजिस्टन्स R2 इज इक्वल टू V अपॉन I2. बरोबर. V आहे माझ्याकडं, I2ची पण व्हॅल्यू आपण काढलेली आहे. सो मी इथे लिहिते 220 व्होल्ट अपॉन किती आहे हो I2 आहे 1.5 ॲम्पियर. आणि त्याचा आन्सर पण तुम्ही काढायचा आहे आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढायची आहे. हे जे दोन तिकडं पलीकडं रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू काढायला ठेवलेल्या आहेत, फक्त डिवायडेशन करा आणि त्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. पहा अशा पद्धतीनं आपण एकूण 3 व्हिडिओज पाहिलेले आहेत. कशासाठी तर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचे न्यूमरिकल्स सॉल्व करण्यासाठी. काहीतरी समथिंग इथं 46 और 45 येईल, 45 येईल आणि इथं 146 एवढा आन्सर येईल. आन्सर मी तुम्हाला सांगून टाकलेला आहे, तुम्ही ते आन्सर कंप्लीट करायचं आहे. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात.